रात्रीचे 11:30 वाजले होते. संपूर्ण गाव शांत झोपेत बुडालं होतं. फक्त आकाशात विजांचा कडकडाट सुरू होता आणि पावसाचे थेंब घराच्या पत्र्यावरती आदळून एक विचित्र आवाज निर्माण करत होते. गावाच्या टोकाला असलेल्या एका छोट्याशा घरात मात्र अजूनही दिवा चालू होता. त्या मंद पिवळ्या प्रकाशात एक स्त्री खिडकीजवळ बसून बाहेर पडणारा पाऊस पाहत होती. ती होती माधवी. तिच्या डोळ्यात प्रचंड वेदना होत्या. अशा वेदना ज्या ती कोणाला सांगू शकत नव्हती. तिच्या हातात एक छोटासा स्वेटर होता, निळ्या रंगाचा, अगदी लहान बाळासाठी विणलेला. ती तो स्वेटर हळूच छातीशी धरत होती. तेवढ्यात मागून आवाज आला, "माधवी, अजून झोपली नाहीस?" तो आवाज होता तिच्या नवऱ्याचा, समीरचा. माधवीने पटकन डोळे पुसले. झोप येत नाही. समीर तिच्या जवळ आला. त्याने तिच्या हातातला छोटासा स्वेटर पाहिला आणि क्षणभर शांत झाला. कारण त्याला माहीत होतं, हा स्वेटर माधवीनं 5 वर्षापूर्वी विणला होता. त्यावेळी ती आई होणार होती. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. 7व्या महिन्यातच तिचं बाळ गेलं. त्या दिवसानंतर माधवी बाहेरून जरी हसत असली तरी आतून पूर्णपणे तुटून गेली होती. समीरनं तिच्या खांद्यावर हात ठेवला. "किती दिवस स्वतःला असं त्रास देणार आहेस?" माधवीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. "समीर, आई होण्याचं स्वप्न प्रत्येक स्त्री पाहते ना. मग माझं स्वप्न अधुरं का राहिलं?" समीर काही बोलू शकला नाही. कारण तिच्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडेही नव्हतं. माधवी गावातील शाळेत शिक्षिका होती. ती मुलांना खूप प्रेमानं शिकवायची. शिक्षिका होती, पण प्रत्येक वेळी जेव्हा एखादं मूल तिला आईसारखं वाटतेस असं म्हणायचं, तेव्हा तिच्या मनात एक खोल वेदना उठायची. शाळा सुटल्यानंतर ती घरी यायची. घरात शांतता असायची. ना कोणाचा गोंधळ, ना खेळण्याचा आवाज, फक्त रिकाम्या भिंती आणि त्या भिंतीवर टांगलेली अपूर्ण स्वप्न. गावातल्या काही बायका मात्र तिच्या दुःखाची चेष्टा करायच्या. "इतकी वर्ष झाली लग्नाला, अजून मूल नाही. देवानं बहुतेक सुख लिहिलेलंच नसेल. दुसरं लग्न करायला सांग नवऱ्याला." असे शब्द माधवीच्या कानावरती रोज पडायचे. पण ती शांत राहायची. कारण काही दुःखांना उत्तर नसतं, फक्त सहन करावं लागतं. एक दिवस शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन झालं. सगळी मुलं आनंदात होती. एक छोटासा मुलगा धावत धावत आला आणि अचानक पडला. त्याच्या गुडघ्याला जखम झाली. तो जोरात रडू लागला. माधवी लगेच धावत गेली. "अरे, काही नाही झालं बाळा." तिनं त्याला उचललं, त्याचे डोळे पुसले आणि अगदी आईसारखं त्याला शांत करू लागली. तो छोटासा मुलगा अचानक तिच्या गळ्यात पडला आणि म्हणाला, "आई." हे शब्द ऐकताच माधवी थरथरली. क्षणभर तिचा श्वास अडकला. त्या एका शब्दानं तिच्या मनात इतकी मोठी भावनांची लाट उठली की तिच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागले. त्या रात्री ती खूप वेळ विचार करत बसली आणि अचानक ती समीरला म्हणाली, "आपण एखादं मूल दत्तक घेऊया का?" समीर तिच्याकडे पाहत राहिला. "तुला खात्री आहे?" "हो, मला कोणाला तरी माझं प्रेम द्यायचंय समीर. मला आई व्हायचंय." समीरच्या चेहऱ्यावरती हलकंसं हसू आलं. "जर त्यामुळे तू पुन्हा हसायला लागणार असशील तर मी तयार आहे." त्या रात्री अनेक महिन्यांनंतर माधवी शांत झोपली. कारण तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच आशेचा किरण दिसला होता. 2 आठवड्यानंतर माधवी आणि समीर शहरातील एका अनाथाश्रमात गेले. त्या ठिकाणी अनेक लहान मुलं होती. कोणाचे आई वडील अपघातात गेले होते, कुणाला जन्मताच सोडून दिलं गेलं होतं, तर काही मुलांना स्वतःचं नावसुद्धा माहीत नव्हतं. हे सगळं पाहून माधवीचं हृदय भरून आलं. तेवढ्यात तिची नजर एका छोट्या मुलीवर पडली. ती कोपऱ्यात एकटी बसली होती. इतर मुलं खेळत होती, पण ती मात्र शांत होती. तिच्या डोळ्यात एक विचित्र भीती होती. माधवी हळूच तिच्याजवळ गेली. "काय नाव आहे तुझं?" मुलगी काही बोलली नाही. अनाथ आश्रमातील मॅडम म्हणाल्या, "हिचं नाव सिया. 2 वर्षापूर्वी मंदिराजवळ सापडली होती. तेव्हापासून इथेच आहे." माधवीनं प्रेमानं तिच्या डोक्यावरती हात फिरवला. क्षणभरासाठी त्या मुलीनं तिच्याकडे पाहिलं आणि अचानक तिच्या छोट्या हातांनी माधवीचा हात घट्ट पकडला. त्या स्पर्शाने माधवीच्या अंगावरती शहारे आले. जणू काही त्या छोट्याशा हातांनी थेट तिच्या रिकाम्या मनाला स्पर्श केला होता. समीरने हळूच विचारलं, "माधवी, हिच्याबद्दल काय वाटतं?" माधवीच्या डोळ्यात पाणी आलं. ती हलक्या आवाजात म्हणाली, "हीच आहे आपली मुलगी." काही दिवसांनी सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या आणि अखेर सिया त्या घरात आली, जिथे अनेक वर्षांपासून फक्त शांतता होती. त्या दिवशी पहिल्यांदाच त्या घरात खेळण्यांचा आवाज घुमला. पहिल्यांदाच त्या घरात हसू उमटलं आणि पहिल्यांदाच माधवीला वाटलं, आता माझं आयुष्य पूर्ण झालं. पण नियती अजून शांत बसलेली नव्हती. कारण काही महिन्यानंतर सियाबद्दल एक असं सत्य समोर येणार होतं, ज्यामुळे माधवी आणि समीरचं संपूर्ण आयुष्य हादरणार होतं.
आणि त्या सत्यामुळेच माधवीला असा निर्णय घ्यावा लागणार होता, जो कोणतीही आई सहज घेऊ शकणार नव्हती. सिया घरात आल्यापासून माधवीचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. पूर्वी शांत, उदास वाटणारं घर आता जिवंत झालं होतं. सकाळी उठल्यावरती सियाचा गोड आवाज ऐकू यायचा. आई, उठ ना. हे शब्द ऐकण्यासाठी माधवी कित्येक वर्ष आतुर होती. ती रोज सियासाठी नवीन नवीन पदार्थ बनवायची. तिला छान कपडे घालायची, केसांना वेण्या घालायची आणि प्रत्येक वेळी सिया हसली की माधवीला वाटायचं देवानं उशिरा का होईना, पण मला सगळ्यात मोठं सुख दिलं. समीरसुद्धा सियावरती खूप प्रेम करायचा. कामावरून घरी येताना तो रोज तिच्यासाठी काही ना काही आणायचा. कधी बाहुली, कधी चॉकलेट, कधी रंगीत फुगे. सिया त्याला घट्ट मिठी मारायची. ते छोटंसं कुटुंब आता खरंच पूर्ण वाटत होतं. पण हळूहळू माधवीला सियामध्ये काही विचित्र गोष्टी जाणवू लागल्या. सिया रात्री अचानक घाबरून उठायची. ती जोरात ओरडायची, नको, मला मारू नका, मी काही केलं नाही. आणि मग थरथरत रडायला लागायची. माधवी तिला जवळ घ्यायची, काही नाही बाळा, आई आहे ना. पण सिया खूप घाबरलेली असायची. कधीकधी ती खोलीच्या कोपऱ्यात जाऊन बसायची आणि दाराकडे पाहत राहायची, जणू तिला कोणाची तरी भीती वाटत होती. एक दिवस माधवी कपाट आवरत होती. तेवढ्यात तिला सियाच्या छोट्या बॅगेत एक जुना ताईत सापडला. तो खूप विचित्र दिसत होता. त्यावरती काळ्या दोऱ्यानं काहीतरी बांधलेलं होतं आणि आत एक छोटासा फोटो होता. माधवीनं तो फोटो बाहेर काढला आणि ती थरारली. त्या फोटोमध्ये एक स्त्री होती आणि तिच्या शेजारी एक लहान मुलगी. ती मुलगी अगदी सियासारखी दिसत होती. माधवीनं लगेच सियाला विचारलं, हे कोण आहे? सिया अचानक घाबरली. तिचा चेहरा फिक्कट झाला. ती थरथरत म्हणाली, वाईट लोक येतील, आई, त्यांना सांगू नको. हे ऐकून ती रडायला लागली. माधवी आणि समीर एकमेकांकडे पाहत राहिले, कारण सियाने आजवर कधीच तिच्या भूतकाळाबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. त्या रात्री समीर म्हणाला, मला वाटतं आपण अनाथ आश्रमामध्ये जाऊन चौकशी करायला हवी. दुसऱ्या दिवशी ते दोघं अनाथ आश्रमामध्ये गेले. तिथल्या मॅडमना त्यांनी तो फोटो दाखवला. फोटो पाहताच त्यांच्या चेहऱ्यावरती तणाव आला. हा फोटो तुम्हाला कुठे मिळाला? सियाच्या बॅगेत. मॅडम काही क्षण शांत राहिल्या आणि मग हळू आवाजात म्हणाल्या, खरं सांगायचं तर सियाबद्दल आम्हाला सुद्धा फार कमी माहिती आहे. म्हणजे 2 वर्षांपूर्वी मध्यरात्री मंदिराजवळ ती एकटी सापडली होती. खूप घाबरलेली होती. तिच्या अंगावरती जखमा होत्या. हे ऐकताच माधवीच्या अंगावरती काटा आला. जखमा? हो, जणू कोणीतरी तिला खूप मारलं होतं. माधवीच्या डोळ्यात पाणी आलं. तिला कल्पनाही नव्हती इतक्या छोट्या मुलीनं एवढं भयानक काही सहन केलं असेल. मॅडम पुढे म्हणाल्या, त्यावेळी पोलिसांनी शोध घेतला होता, पण तिच्या आईवडिलांचा काहीच पत्ता लागला नाही. आणि हा फोटो? मॅडम काही क्षण फोटो पाहत राहिल्या. मग अचानक म्हणाल्या, ही स्त्री मला कुठेतरी पाहिल्यासारखी वाटते. त्या रात्री माधवीला झोप लागली नाही. सिया तिच्या खुशीत झोपली होती, पण झोपेत सुद्धा ती घाबरत होती. कधी अचानक हात घट्ट पकडायची, कधी घाबरून डोळे उघडायची. माधवीच्या मनात हजारो प्रश्न होते. सिया नक्की कोण आहे? तिच्या आईचं काय झालं असेल? तिला कोण मारत होतं? आणि सर्वात मोठा प्रश्न, ती मंदिराजवळ एकटी कशी आली? काही दिवसांनी रात्री अचानक घराबाहेर कुत्रे जोरात भुंकू लागले. समीर बाहेर पाहायला गेला, पण बाहेर कोणीच नव्हतं. तो परत आत येणार इतक्यात त्याच्या नजरेस घराच्या दरवाजाजवळ एक कागद दिसला. त्याने तो उचलला. त्या कागदावरती फक्त एकच ओळ लिहिली होती, ती मुलगी तुमच्यासोबत सुरक्षित नाही. हे वाचताच समीरच्या पायाखालची जमीन सरकली. माधवी? माधवी धावत आली. कागद वाचून तिच्या अंगावरती शहारे आले. तेवढ्यात घरातल्या खोलीतून सियाचा जोरात किंचाळण्याचा आवाज आला. दोघं धावत आत गेले आणि त्यांनी पाहिलं, सिया खिडकीकडे बोट दाखवत थरथरत होती. तो आला, तो पुन्हा आला. कोण आला बाळा? सिया रडत म्हणाली, तो काळा माणूस, तो आईला घेऊन गेला. हे ऐकताच माधवी आणि समीर स्तब्ध झाले, कारण आता ही गोष्ट फक्त एका अनाथ मुलीची राहिली नव्हती, तर एका भयानक रहस्याची सुरुवात झाली होती. त्या रात्री घरात कुणाला झोप लागली नाही. सिया माधवीला घट्ट बिलगून पडली होती. तिचं संपूर्ण शरीर थरथरत होतं. आई, तो पुन्हा येईल. माधवी तिचे केस कुरवाळत म्हणाली, काही होणार नाही बाळा, आम्ही आहोत ना. पण आतून माधवी स्वतःच घाबरली होती, कारण सियाच्या डोळ्यात जी भीती दिसत होती ती बनावट नव्हती. ती भीती एखाद्या अशा आठवणीची होती जी खूप भयानक होती,
समीरने दरवाजा पुन्हा तपासला. सगळं व्यवस्थित होतं, पण दरवाजाच्या बाहेर सापडलेली ती चिठ्ठी त्याच्या डोक्यातून जात नव्हती. ती मुलगी तुमच्यासोबत सुरक्षित नाही. नेमकं कोण होतं ते? आणि त्यांना सियाबद्दल माहिती कशी? दुसऱ्या दिवशी सकाळी समीर थेट पोलीस स्टेशनला गेला. तिथे त्याचा मित्र आणि पोलीस निरीक्षक अजय होता. समीरने त्याला सगळी गोष्ट सांगितली. चिठ्ठी, सियाचं वागणं, तिच्या भूतकाळाबद्दलची माहिती. सगळं ऐकल्यावरती अजय काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, समीर, मला वाटतं ही गोष्ट साधी नाही. म्हणजे 2 वर्षापूर्वी एका महिलेच्या बेपत्ता होण्याची केस आली होती. समीर चकित झाला. काय? त्या महिलेचं नाव होतं स्वरा देशमुख. अजयनं फाईल उघडली. त्यातल्या फोटोवरती नजर पडताच समीर हादरला, कारण तो फोटो अगदी तसाच होता जो सियाच्या ताईतात होता. हीच ती स्त्री, अजय गंभीर स्वरात म्हणाला. स्वरा अचानक गायब झाली होती. तिच्यासोबत तिची लहान मुलगी होती, पण नंतर मुलगी मंदिराजवळ सापडली. म्हणजे सिया हीच, बहुधा स्वराची मुलगी. समीरच्या अंगावरती काटा आला. पण स्वरा कुठे गेली? अजयने खोल श्वास घेतला. ती आजपर्यंत सापडलेली नाही. त्या दिवशी समीर घरी परतला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती तणाव स्पष्ट दिसत होता. माधवीनं विचारलं, काय झालं? समीरने तिला सगळी माहिती सांगितली. हे ऐकताच माधवी स्तब्ध झाली. म्हणजे सियाची आई जिवंत असू शकते? किंवा? समीरचं वाक्य अर्धवट थांबलं. माधवीच्या डोळ्यात भीती उतरली. समीर, असं बोलू नकोस. त्या रात्री सिया शांत बसून चित्र काढत होती. माधवी तिच्या शेजारी बसली होती. अचानक माधवीच्या नजरेस तिचं चित्र पडलं आणि तिच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. चित्रात एक घर होतं. त्या घरासमोर एक स्त्री उभी होती आणि तिच्या मागे काळ्या कपड्यात एक उंच माणूस. त्याच्या हातात काहीतरी चमकत होतं आणि खाली लाल रंगाने काढलेलं होतं. आई रडत होती. माधवीच्या अंगावरती काटा आला. सिया, हे कुठे पाहिलंस? सिया काही क्षण शांत राहिली. मग ती हळू आवाजात म्हणाली, त्या रात्री. कुठल्या रात्री? सियाचे डोळे भरून आले. तो माणूस आईवर ओरडत होता. आई मला कपाटात लपवून ठेवली आणि म्हणाली, बाहेर येऊ नकोस. माधवीचा श्वास अडकला. सिया पुढे बोलू लागली. मग आई खूप रडत होती आणि तो माणूस तिला घेऊन गेला. तू त्याचा चेहरा पाहिलास? सिया अचानक घाबरली. नाही, तो वाईट आहे, तो मला मारेल. हे बोलून ती जोरात रडायला लागली. माधवीनं तिला मिठी मारली. पण आता एक गोष्ट स्पष्ट झाली होती. सिया काहीतरी खूप मोठं सत्य लपवून बसली होती. दुसऱ्या दिवशी अजय घरी आला. त्यानं घराभोवती चौकशी केली. शेजाऱ्यांनाही विचारलं. तेवढ्यात गावातील एका म्हाताऱ्यानं सांगितलं, काल रात्री तुमच्या घराजवळ एक काळी गाडी उभी होती. कोणाची? चेहरा दिसला नाही, पण कोणीतरी बराच वेळ घराकडे पाहत उभं होतं. हे ऐकून समीर आणि माधवी एकमेकांकडे पाहू लागले. म्हणजे कोणीतरी खरंच सियावरती लक्ष ठेवून होतं. त्या रात्री अजयने घराबाहेर पोलीस ठेवले. पण मध्यरात्री अचानक लाईट गेली. संपूर्ण घर अंधारात बुडालं. बाहेर वादळी वारा सुरू झाला आणि तेवढ्यात घराच्या मागच्या बाजूनं काहीतरी पडल्याचा मोठा आवाज आला. समीर आणि अजय धावत बाहेर गेले. माधवी सियासोबत आतच होती. तेवढ्याच खिडकी बाहेरून कोणीतरी सावकाशपणे कुजबुजलं, सिया. माधवीच्या अंगातून घाम फुटला. तिने घाबरून खिडकीकडे पाहिलं आणि विजेच्या चमकण्यात तिला एक काळी सावली दिसली. उंच, स्थिर आणि भयानक. त्या माणसाच्या हातात काहीतरी चमकत होतं आणि तो थेट घराकडे पाहत उभा होता. विजेचा मोठा कडकडाट झाला आणि त्या प्रकाशात खिडकीबाहेर उभ्या असलेल्या त्या काळ्या सावलीचा चेहरा क्षणभर दिसला. माधवीच्या तोंडून किंकाळी बाहेर आली, समीर. पण पुढच्या क्षणी पुन्हा अंधार झाला. सिया माधवीला घट्ट बिलगली होती. आई, तोच आहे, तोच आहे. तिचा आवाज अक्षरशः थरथरत होता. माधवीचं हृदय जोरात धडधडत होतं. तिनं पटकन सियाला मागे घेतलं आणि खिडकीपासून दूर बसवलं. तेवढ्यात समीर आणि अजय धावत आले. काय झालं? माधवी घाबरलेल्या आवाजात म्हणाली, कोणीतरी खिडकीबाहेर होतं. अजय लगेच बाहेर धावला. पोलिसांनी संपूर्ण परिसर तपासला, पण बाहेर कोणीच नव्हतं. फक्त चिखलात काही पावलांचे ठसे दिसत होते, मोठे, जड, आणि ते थेट घराच्या मागच्या जंगलाकडे जात होते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अजय त्या ठशांचा माग काढत जंगलात गेला. समीरसुद्धा त्याच्यासोबत होता. थोडं पुढे गेल्यावरती त्यांना एक जुनी मोडकळीस आलेली झोपडी दिसली. आजूबाजूला काटेरी झुडुपं वाढली होती. जणू अनेक वर्षापासून तिथे कोणी आलंच नव्हतं. अजय सावधपणे आत गेला. आत अंधार होता. भिंतीवरती जुन्या वर्तमानपत्रांचे तुकडे चिटकवलेले होते
आणि अचानक समीरची नजर एका फोटोवर पडली. तो फोटो पाहताच त्याच्या अंगावरती काटा आला, कारण त्या फोटोमध्ये स्वरा होती आणि तिच्यासोबत एक पुरुष. त्या पुरुषाचा चेहरा काळ्या शाईनं खरडलेला होता. फोटोखाली लाल अक्षरात लिहिलं होतं, ती माझी होती. अजय गंभीर झाला. समीर, मला वाटतं आपण एका वेडसर माणसाच्या मागावर आहोत. तेवढ्यात झोपडीच्या कोपऱ्यात काहीतरी चमकलं. अजयनं टॉर्च टाकली आणि त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. तिथे एका स्त्रीची चप्पल पडली होती आणि त्या चपलेवरती सुकलेले रक्ताचे डाग होते. समीरचं हृदय धडधडू लागलं. ही स्वराची असेल का? अजय शांत स्वरात म्हणाला, बहुधा. क्षणभर दोघे शांत झाले, कारण आता ही फक्त बेपत्ता होण्याची केस राहिली नव्हती. कदाचित ही हत्या होती. घरी माधवी सियाला शांत करण्याचा प्रयत्न करत होती, पण सिया सतत घाबरलेली होती. ती वारंवार दरवाजाकडे पाहत होती. अचानक ती हळू आवाजात म्हणाली, आई. बाळा, जर तो मला घेऊन गेला तर? माधवीच्या डोळ्यात अश्रू आले. तिनं सियाचा चेहरा हातात घेतला. कोणीही तुला माझ्यापासून दूर नेऊ शकत नाही. सिया काही क्षण तिच्याकडे पाहत राहिली आणि मग पहिल्यांदाच ती म्हणाली, तू खरी आई नाहीस, पण मला तुझ्याजवळ सुरक्षित वाटतं. हे ऐकताच माधवीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिनं सियाला मिठी मारली. त्या क्षणी रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाचं नातं किती मोठं असतं याची तिला जाणीव झाली. त्या रात्री अजयनं स्वराच्या जुन्या केसची फाईल पुन्हा उघडली. त्यात एक गोष्ट त्याच्या लक्षात आली. स्वराचा नवरा विक्रम देशमुख. केस बंद होताना पोलिसांनी त्याची चौकशी केली होती, पण काही पुरावे न मिळाल्यानं त्याला सोडलं होतं. अजयने लगेच विक्रमचा जुना फोटो काढला आणि तो फोटो पाहताच समीर थरारला, कारण तोच चेहरा माधवीनं खिडकीबाहेर पाहिला होता. म्हणजे सियाचा बापच तिच्या मागे आहे. अजय गंभीर आवाजात म्हणाला, हो, आणि मला वाटतं त्यानेच स्वरासोबत काहीतरी केलंय. पण तो सियाच्या मागे का आहे? अजय काही क्षण शांत राहिला, कारण सियाने कदाचित त्या रात्री काहीतरी पाहिले. हे ऐकताच समीरच्या अंगावरती काटा आला. जर सियानं खून पाहिला असेल तर विक्रम तिला जिवंत का ठेवेल? त्या रात्री घराभोवती पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली, पण मध्यरात्री अचानक सियाची झोप उडाली. ती घाबरून उठली. आई. माधवी जागी झाली. काय झालं? सिया थरथरत खिडकीकडे बोट दाखवू लागली. माधवीनं तिकडे पाहिलं आणि तिचा श्वास थांबला. खिडकीच्या काचेवरती कोणीतरी रक्तानं लिहिलं होतं, सिया माझी आहे. आणि खिडकीबाहेर अंधारात कोणीतरी हळूहळू हसत होतं. खिडकीवर रक्तानं लिहिलेले ते शब्द पाहून माधवीच्या अंगातून अक्षरशः थंडी गेली. सिया माझी आहे. सिया भीतीनं थरथरत होती. माधवीनं तिला पटकन मिठीत घेतलं. काही होणार नाही बाळा, मी आहे ना. पण स्वतः माधवीच्याच हातांना कंप सुटला होता. तेवढ्यात समीर आणि अजय धावत खोलीत आले. अजयनं खिडकी पाहिली आणि त्याचा चेहरा गंभीर झाला. तो इथपर्यंत पोहोचलाय? समीरनं लगेच बाहेर धाव घेतली. पोलिसांनी घराभोवती शोध सुरू केला, पण अंधार, पाऊस आणि जोराचा वारा, त्यात कोणाचाही माग लागत नव्हता. फक्त घराच्या मागच्या बाजूला चिखलात एक खोल बुटाचा ठसा दिसला आणि त्याच्या शेजारी पडली होती एक छोटीशी बाहुली, सियाची बाहुली, जी ती कधीच घराबाहेर घेऊन गेली नव्हती. म्हणजे कोणीतरी घरात घुसलं होतं. त्या रात्री सियाला प्रचंड ताप आला. ती सतत झोपेत काहीतरी बोलत होती. आई पळ, तो येतोय. नको, मला बंद करू नको. आई, रक्त. माधवीच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. तिनं पहिल्यांदाच जाणवलं, ही छोटी मुलगी फक्त घाबरलेली नाही, तर आतून पूर्णपणे तुटलेली आहे. दुसऱ्या दिवशी डॉक्टर आले. त्यांनी सियाची तपासणी केली. शारीरिक त्रास कमी आहे, पण मानसिक धक्का खूप मोठा आहे. माधवीने काळजीने विचारलं, ती ठीक होईल ना डॉक्टर? डॉक्टर गंभीर आवाजात म्हणाले, तिला सुरक्षित वाटणं खूप गरजेचं आहे, नाहीतर तिची भीती आणखी वाढेल. त्या संध्याकाळी अजय पुन्हा एकदा त्या जुन्या झोपडीत गेला. त्यावेळी त्याच्यासोबत 2 पोलीस होते. झोपडीत सगळीकडे शांतता होती, पण अचानक एका पोलिसाच्या पायाला काहीतरी लागलं. त्यानं खाली पाहिलं आणि घाबरून मागे सरकला. माथीखाली अर्धवट गाडलेला होता एका स्त्रीचा हात. क्षणात सगळीकडे तणाव पसरला. माती बाजूला करण्यात आली आणि काही वेळातच तिथून एका स्त्रीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. अजयच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला, कारण त्या हातात असलेली अंगठी स्वराच्या फोटोमधल्या अंगठीसारखीच होती. म्हणजे स्वरा जिवंत नव्हती.
रात्री अजयने समीर आणि माधवीला ही बातमी सांगितली. हे ऐकताच माधवीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने सियाकडे पाहिलं. ती शांत झोपली होती. माधवीच्या मनात विचार आला, या छोट्या मुलीनं स्वतःच्या आईचा मृत्यू पाहिला असेल का? समीर गंभीर आवाजात म्हणाला, आता विक्रम आणखी धोकादायक होईल. अजयनं मान हलवली. हो, कारण सिया एकमेव साक्षीदार आहे. तेवढ्यात अचानक लाईट गेली. संपूर्ण घर अंधारात बुडालं. क्षणभर सगळे शांत झाले आणि मग वरच्या मजल्यावरनं काहीतरी पडल्याचा आवाज आला. धाडकन. माधवी घाबरली. सिया! ती धावत वर गेली. खोलीचा दरवाजा उघडा होता. खिडकी जोरात हलत होती आणि बेड रिकामा होता. सिया गायब झाली होती. सिया! माधवीचा आवाज संपूर्ण घरात घुमला. ती वेड्यासारखी सगळीकडे शोधू लागली. समीर आणि अजयही वर आले. खिडकीबाहेर चिखलात ओढल्याच्या खुणा दिसत होत्या. म्हणजे कोणीतरी सियाला घेऊन गेलं होतं. माधवीच्या पायाखालची जमीन सरकली. ती रडत ओरडू लागली, माझ्या मुलीला वाचवा, कृपया करून तिला वाचवा. समीरच्या डोळ्यात राग आणि भीती दोन्ही होत्या. अजयने लगेच पोलिसांना फोन केला. संपूर्ण गावात शोध सुरू झाला. पण त्या काळ्या कुट्ट रात्रीत पावसाच्या आवाजात एक छोटंसं मूल कुठे गेलं होतं? कोणाला काहीच माहिती नव्हती. आणि त्यावेळी गावापासून दूर एका जुन्या कारखान्यात सिया एका खुर्चीला बांधलेली बसली होती. तिच्या डोळ्यात भीती होती. समोर अंधारात एक माणूस उभा होता. तो हळूहळू पुढे आला आणि विजेच्या चमकण्यात त्याचा चेहरा दिसला. तो होता विक्रम. त्याच्या डोळ्यात वेडेपणा होता. तो हळू आवाजात म्हणाला, तू खूप काही पाहिलंस सिया. सिया रडत म्हणाली, मला आईकडे जायचंय. विक्रम जोरात हसू लागला. कोणत्या आईकडे? खरी आई तर खूप आधीच मरून गेली. हे ऐकताच सियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि विक्रम तिच्याजवळ झुकून म्हणाला, आता पुढचा नंबर तुझा आहे. विक्रमचे हे शब्द ऐकताच सियाच्या अंगातून थरकाप उडाला. ती खुर्चीला बांधलेली होती, हात दोऱ्यांनी घट्ट जखडलेले. समोर अंधारात उभा असलेला विक्रम वेड्यासारखा तिच्याकडे पाहत होता. त्या जुन्या कारखान्यात गंजलेल्या लोखंडाचा वास पसरला होता. वरचा पंखा अर्धवट हालत किरकिर आवाज करत होता आणि त्या भयानक शांततेत सियाच्या रडण्याचा आवाज घुमत होता. मला जाऊ द्या, मला माझ्या आईकडे जायचंय. विक्रम अचानक जोरात ओरडला, ती तुझी आई नाही. सिया घाबरून मागे सरकली. विक्रम तिच्यासमोर बसला. त्याच्या डोळ्यात राग, वेडेपणा आणि एक विचित्र दुःख होतं. तुझ्या आईनं मला धोका दिला, माझ्यापासून तुला दूर नेणार होती. सिया रडत होती. तिला काहीच समजत नव्हतं. दुसरीकडे माधवीची अवस्था वेड्यासारखी झाली होती. ती सतत सियाचं नाव घेत रडत होती. माझ्या मुलीला काही होणार नाही ना समीर? समीर स्वतः आतून तुटला होता. पण त्यानं स्वतःला सावरलं. आपण तिला शोधू, काहीही झालं तरी शोधू. अजयने संपूर्ण गावात नाकाबंदी केली होती. पोलीस प्रत्येक रस्ता तपासत होते. तेवढ्यात एका पोलिसाला गावाबाहेरच्या रस्त्यावरती टायरचे ताजे निशाण दिसले. त्या खुणात थेट जुन्या औद्योगिक भागाकडे जात होत्या, जिथे अनेक वर्षांपासून बंद पडलेले कारखाने होते. अजयच्या डोळ्यात चमक आली. समीर, मला वाटतं आपण त्याच्याजवळ पोचतोय. रात्र आणखी गडद झाली होती. पाऊस कोसळत होता. पोलिसांच्या गाड्या जुन्या कारखान्याजवळ थांबल्या. संपूर्ण जागा काळोखात बुडालेली होती. अजयनं हळू आवाजात सांगितलं, सगळे सावध. समीरचं हृदय जोरात धडधडत होतं. त्याच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट होती, सियाला काही झालं तर. कारखान्याच्या आत विक्रम एका जुन्या टेबलाजवळ बसला होता. त्याच्या हातात स्वराचा फोटो होता. तो वेड्यासारखा फोटोशी बोलत होता. तू मला सोडून जाऊ शकत नव्हतीस स्वरा, तू फक्त माझी होतीस. सिया घाबरून त्याच्याकडे पाहत होती. अचानक विक्रम तिच्याकडे वळला. तू पण अगदी तुझ्या आईसारखीच आहेस, माझ्यापासून दूर जाणारी. तेवढ्यात बाहेरून आवाज आला, विक्रम, पोलिसांनी तुला घेरलंय. विक्रम क्षणभर थांबला. त्याच्या चेहऱ्यावरती राग उमटला. त्या माधवीमुळे, सगळं तिच्यामुळे. तो सियाचा हात पकडून तिला ओढू लागला. सिया जोरात रडू लागली. बाहेर अजयनं कारखाना चारही बाजूंनी घेरला होता. विक्रम शांतपणे बाहेर ये. क्षणभर शांतता पसरली आणि मग अचानक कारखान्याच्या आतून सियाचा आवाज घुमला, आई. तो आवाज ऐकताच माधवीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती पोलिसांना ढकलत आत धावू लागली. माधवी, थांब, समीर ओरडला. पण त्या क्षणी ती फक्त एक आई होती, जिला
तिच्या मुलीपर्यंत पोहोचायचं होतं. माधवी कारखान्याच्या आत धावत गेली. सगळीकडे अंधार, गंजलेली मशीन, पाण्याचे थेंब आणि अचानक तिला सिया दिसली. ती रडत होती. आई! माधवी तिच्याकडे धावली, पण तेवढ्यात विक्रम समोर आला. त्याच्या हातात चाकू होता. आणखी एक पाऊल पुढे टाकलंस तर हिला मारून टाकीन. माधवी जागेवरती थांबली. तिच्या डोळ्यात भीती होती, पण त्याहून मोठं धैर्य होतं. ती शांत आवाजात म्हणाली, विक्रम, सियाचा काही दोष नाही. सगळे माझ्या विरुद्ध आहेत. विक्रम ओरडला. स्वराही माझ्या विरुद्ध गेली. आता ही सुद्धा जाईल. माधवीच्या डोळ्यात अश्रू आले. प्रेम जबरदस्तीनं मिळत नाही विक्रम. हे ऐकताच विक्रम आणखी चिडला. गप्प बस. त्यानं चाकू सियाजवळ नेला. सिया घाबरून रडू लागली. आई, मला वाचव. हे शब्द ऐकताच माधवीचं काळीज तुटलं. ती हळूहळू पुढे जाऊ लागली. सियाला सोड, मला मार. विक्रम थोडा थबकला. माधवी पुढे म्हणाली, तिला आयुष्य पाहायचंय, तिचं काहीच चुकलं नाही. त्या क्षणी विक्रमच्या चेहऱ्यावरती विचित्र भाव आले. जणू अनेक वर्षांनी त्याला कोणीतरी माणुसकीने बोलत होतं. पण अचानक बाहेरून पोलीस आत घुसले. विक्रम घाबरला. त्यानं सियाला ओढलं आणि मागे सरकताना त्याचा तोल गेला. जुन्या लोखंडी जिन्याजवळ तो घसरला आणि खाली कोसळला. मोठा आवाज झाला. क्षणभर सगळं शांत झालं. सिया जोरात रडत माधवीकडे धावली. आई! माधवीनं तिला घट्ट मिठी मारली. त्या क्षणी दोघीही रडत होत्या. समीरच्या डोळ्यातही पाणी आलं. अजयनं खाली पाहिलं. विक्रम रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याचा शेवट झाला होता. काही दिवसांनी सगळं शांत झालं. सिया आता हळूहळू पूर्वीसारखी हसायला लागली होती. तिच्या चेहऱ्यावरती भीती कमी होत होती. एक दिवस ती माधवीजवळ आली. आई! माधवी हसली. हं बाळा. सिया तिच्या मांडीवर डोकं ठेवत म्हणाली, तू मला जन्म दिला नाहीस, पण तूच माझी खरी आई आहेस. हे ऐकताच माधवीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिनं सियाच्या कपाळावरती चुंबन घेतलं. त्या क्षणी तिला जाणवलं, आई होण्यासाठी रक्ताचं नातं लागत नाही. लागते ती फक्त निस्वार्थ माया आणि कोणासाठीही स्वतःचा जीव देण्याची तयारी. जन्म देणारी आई महान असते, पण दुसऱ्याच्या मुलालाही स्वतःच्या लेकरासारखं प्रेम देणारी आई त्याहून मोठी असते. आई पण फक्त जन्म देण्यात नसतं, तर एखाद्या निराधार जीवाला मायेची ऊब देण्यात असतं. या कथेतून एक गोष्ट नक्की समजते. प्रेम, माया आणि विश्वास हे रक्ताच्या नात्यापेक्षा खूप मोठे असतात. समाजाने अनाथ मुलांकडे दयेने नाही, तर आपल्या मुलांसारखं प्रेमाने पाहायला हवं. कारण प्रत्येक मुलाला हक्क आहे एका सुरक्षित घराचा, आईच्या मायेचा आणि सुंदर आयुष्याचा. तसंच घरगुती हिंसा, संशय आणि जबरदस्तीचं प्रेम शेवटी फक्त आयुष्य उद्ध्वस्त करतं. नातं टिकवायचं असेल तर विश्वास आणि आदर खूप महत्त्वाचा असतो. दुसऱ्याच्या मुलालाही स्वतःच्या लेकरासारखं जपणारी व्यक्ती खरी आई असते. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत नक्की नोंदवा. अशाच नवनवीन कथासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा.